जेव्हापासून माझा 5वा मंथ सुरू झालाय तेव्हापासून मला रोज काही ना काही बदल जाणवतोय माझ्या स्वतःमध्ये. कधी थकवा येतोय, कधी अचानक माझे मूड बदलतात आहे, पण या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कायम माझ्यासोबत असते, ती म्हणजे माझ्यात वाढत असलेली छोटीशी जान. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. दिवसाची सुरुवात केली मी पाणी पिऊन आणि मी रोज उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी पिते, कारण की चांगलं असतं सकाळी सकाळी उठून थोडंसं कोमट पाणी पिलेलं. आणि त्याच्यानंतर मी गेले लगेच वॉकला आणि वॉक करता करता मी आज ड्रायफ्रूट खात होते, कारण की गाईज मला खूप जास्त भूक लागते उठल्या उठल्या. असं वाटतं उठल्या उठल्या पहिलं काहीतरी खाल्लं पाहिजे, तर मी फ्रूट नाही तर ड्रायफ्रूट असं काहीतरी खात असते. तर लगेच मी वॉक झाल्यानंतर अंडी खाल्ली 2 उकडून, कारण मला खायला सांगितली आहे गाईज डॉक्टरांनी. आवडत नसली तरी मी खाती, आता काय करू नाही शकत, नो ऑप्शन. तर त्याच्यानंतर मस्त असा जेवण बनवून घेतलं. त्याच्यानंतर माझा नाश्ता झाला सकाळचा. मला सगळे ताई लोक मेसेज करतात, कमेंट करतात की दीदी तुला त्रास होत नाही का, तू किचनमध्ये काम करतेस, वासाचा त्रास होत नाही का, फोडणीचा त्रास होत नाही का. तर ताईंनो मला पण त्रास होतो, कारण की मी आहे ना पहिल्या महिन्यापासून किचनमध्ये जेवण बनवलेलं आहे रोज. इवन किती त्रास झाला तरी बनवलेलं आहे जेवण. म्हणजे मला फोडणीचा पण त्रास व्हायचा, मला वासाचा पण त्रास व्हायचा, आणि मला असं पण होतं, आत्ता पण वाटतं मला तसं कधी कधी, की मी स्वतः जे बनवलं ना ते मला कधी कधी खाऊशी नाही वाटत, पण मी ते खाते, आता काय करणार. सो रात्रीचं माझं सगळं जेवण पण झालं आहे. आणि त्याच्यानंतर सम्यकचा बड्डे होता, तर आम्ही तिकडे जाणार होतो, कारण मी प्रतीकला म्हणलं होतं सम्यकचा पहिला बड्डे, आपण केक घेऊन जाऊया. तो पण खुश, आपण पण खुश, कारण मला त्याला बघून खूप जास्त खुशी होती, कारण तो आहेच एवढा गोलू मोलू क्यूटचा. त्याचा फर्स्ट बड्डेचा आम्ही तिथं सेलिब्रेशन केलं छोटंसं. तर असं होतं माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला मिनी व्लॉग आवडत असतील तर लॉंग व्लॉगसुद्धा बघा. बाय.